नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि इंटरेस्टिंग अगदी सगळ्यांच्या म्हणजे आयुष्यातला एक महान गहन प्रश्न म्हणला तरी चालेल. तुम्ही म्हणाला असा कुठला विषय निवडून आणलाय, तो विषय सोपा आहे. नवरा, बायको आणि ती. हो, नवरा, बायको आणि ती. आणि ती जेव्हा आयुष्यात येते तेव्हा जेव्हा आयुष्यामधला ताळेबंद बिघडतो, तेव्हा नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये कशी अस्तव्यस्त होतं रिलेशन्स, हे जगात सर्वांना माहिती आहे. पण आज आपण जे बोलणार आहोत ते ती म्हणजे दुसरी तिसरी ती म्हणजे कोणी नाही, तर ती म्हणजे भाषा. हो, मी भाषेबद्दल बोलतोय. भाषा म्हणजे नुसतीच बोलण्याची भाषा असते असं नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण NLP बोललो होतो की व्हिज्युअल, ऑडिटरी, कायनेस्थेटिक, ओलोफॅक्टरी, कॅस्थेटिक असे एक 5 प्रकारचे. त्यातल्या त्यात आपण रोजच्या आयुष्यामध्ये व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक बद्दल जास्ती बघत असतो. म्हणजे व्हिज्युअल म्हणजे जी लोक व्हिज्युअल डोळ्याने बघण्यावर विश्वास ठेवतात किंवा ज्यांच्या शब्दांमध्ये सुद्धा कायम उदाहरणार्थ जे व्हिज्युअल लोक असतात ते काय म्हणतात, बघ ना जरा काय आहे हे. जे ऑडिटरी लोक असतात ना, ते काय विचारतात, ते काय म्हणतात, ऐक ना मी काय म्हणतोय. आणि कायनेस्थेटिक लोक जे असतात ते काय म्हणतात, हे हातात धरून बघ ना किती छान आहे. ते असं नाही म्हणत हे बघ किती छान आहे, ते म्हणतात हे हातात पकडून दिले ना, बघ किती छान आहे. तर ह्याप्रमाणे ही भाषा व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक ह्या 3 भागांमध्ये जास्तीत जास्त डिवाइड केले जाते आणि प्रत्येक मनुष्य ह्या भाषेच्या अनुषंगानेच बोलतो. काही जण व्हिज्युअल लोक असतात, काही ऑडिटरी असतात आणि काही कायनेस्थेटिक असतात. तर आज आपण एक गंमत बघूया की समजा नवरा बायको आहेत. असं समजा की बायको व्हिज्युअल आहे आणि नवरा ऑडिटरी आहे. आता बायकोचा वाढदिवस आहे. बायकोचा वाढदिवस आहे आणि नवरा तिच्यासाठी काहीतरी एक छानसं गिफ्ट घेऊन येतो असं अझ्युम करतो आपण की घेऊन येईल. पण नवरा ऑडिटरी आहे. ऑडिटरी लोक जी असतात ना, ती बोलण्यावर जास्त विश्वास ठेवतात, ती ते बोलून व्यक्त करतात. आणि व्हिज्युअल लोक जी आहेत ती जोपर्यंत प्रत्यक्षात बघणार नाहीत तोपर्यंत त्यांना त्याचा फीलच येत नाही, तोपर्यंत त्यांना ती व्यक्ती ती गोष्ट असल्याचा जाणीवच होत नाही. आता गंमत बघा, नवरा बायको आहेत. जसं म्हटलं मागाशी, बायकोचा वाढदिवस आहे. नवरा आला ऑफिसवरून, बायकोला 10 वेळा आय लव्ह यू म्हणेल. बायको त्यावेळेस कदाचित ऐकून सुद्धा घेईल, पण तरीही तिच्या मनामध्ये जे सद राहील की ह्याने मला काहीही कुठलीही गिफ्ट आणून दिली नाही, दाखवले नाही, कारण ती बघू शकली नाही ना. कारण बायको व्हिज्युअल आहे. व्हिज्युअल बायको जोपर्यंत एखादी गोष्ट बघणार नाही तोपर्यंत नवऱ्याने 10 वेळा आय लव्ह यू म्हटलं तरी तिला फरक पडत नाही. आता हीच उलटी केस बघा. समजा बायको ऑडिटरी आहे, नवरा व्हिज्युअल आहे. बायकोचा वाढदिवस आहे. नवरा छानपैकी काहीतरी गिफ्ट आणेल. हा एवढा मोठा काहीतरी गिफ्ट आणलं, दिलं तिला आणि हॅपी बर्थडे म्हणला, सगळं म्हणला. पण बायको व्हिज्युअल आहे का नाही, तर बायकोचा ऑडिटरी आहे, तर ती ते नुसतं गिफ्ट घेऊन गप्प नाही बसणार. तिची अपेक्षा अशी असणार की नवऱ्याने मला आय लव्ह यू एकदा तरी म्हणावं, मनापासून व्यक्त कराव्यात भावना. आणि ही जी संभाषणाची ही जी तेढ निर्माण होते, हीच बहुतांशी बऱ्याच वेळी बऱ्याचशा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स करते. तर व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांनी आपापल्या आयुष्यामध्ये जो आपला जोडीदार आहे तो व्हिज्युअल आहे, ऑडिटरी आहे का कायनेस्थेटिक आहे, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि ते बघत असताना
तुम्ही जेव्हा त्याप्रमाणे तुमची भाषा बोलता, त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा शब्द प्रयोग करता किंवा वाक्यरचना करता, तेव्हा तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तेव्हा तुमच्या नात्यामध्ये एक आपुलकी निर्माण होते. अगदी सोपं थोडक्यात सांगायचं तर काय, मासा पकडायला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा गळाला ब्रेड बटर बिस्किट बर्गर नाही लावत, त्याला तो गांडूळच लावता. म्हणजे काय, की माशाला खायसाठी गांडूळ पाहिजे. तो गांडूळ तुम्ही तिथे दाखवताय की हा गांडूळ आहे, तेव्हाच तो मासा तुमच्याकडे येईल. म्हणजेच की तुमच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा जर का चांगला गोडवा निर्माण करायचा असेल, चांगला ओलावा निर्माण करायचा असेल, नातेसंबंध सुधारायचे असतील, समजा जर अगदी अटीतटीला आलेले असतील, कारण माझ्याजवळ बरेचसे कपल्स येतात काउन्सिलिंगसाठी, रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी येतात, प्री मॅरिटल काउन्सिलिंगसाठी येतात, डिवोर्सवाले येतात. तिथं मी बहुतेक वेळा बघितलेलं आहे की बिनसलेलं कुठंच नसतं. बिनसलेले असते म्हणजे ती म्हणजे कोण, भाषा. आणि ती भाषा बिनसलेली असल्या कारणाने त्यांच्यातले संवाद हे संवाद कधीच होत नाहीत, ते विवादच होत जातात. तर त्या तिच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. तर तिला समजून घ्या, भाषेला समजून घ्या, आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन गोडवा निर्माण करा. समजून घ्या की तुमचा जो जीवन पार्टनर आहे, जो लाईफ पार्टनर आहे, तो व्हिज्युअल आहे का ऑडिटरी आहे का कायनेस्थेटिक आहे, हे आधी समजून तर घ्या. एकदा ते समजून घेतलं की जीवन जगण्याचं गणित अगदी सहज उमगून येईल, आणि अगदी सहजपणे तुमच्या आयुष्यातली पुढची उरलेली सगळी वर्ष अगदी आनंदात जातील. ज्यांचं नवीनच लग्न झालं त्यांच्यासाठी तर म्हणेन तुमची पुढची 50, 60, 70 वर्ष जे काय असतील ते अगदी आनंदात जातील. वेळ गेलेली नाहीये. तर नवरा, बायको आणि ती, तर ह्या तीला कधी इग्नोर करू नका. ती म्हणजे भाषा. परत सांगतो मित्रांनो, ती म्हणजे भाषा. आणि आपण जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, विवेक मंथली मराठीला, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा तर तुम्हाला आवडला असेल. NLP ही एक खूप जीवन जगण्याची चांगली संकल्पना आहे. चांगल्या पद्धतीने वापरता येते, आणि तुम्ही आयुष्यामध्ये NLP वापरून पुष्कळशा गोष्टी सुधारू शकता. कारण भाषा ही अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे तुम्ही स्वतःशी असलेला अंतर्मनाचा संवाद किंवा दुसऱ्याशी साधणारा संवाद, दोन्ही मध्ये पुष्कळशे फरक घडवून आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद. परत भेटूया लवकरच नवीन टॉपिकवर, नवीन विषय घेऊन. पण विसरू नका, नवरा, बायको आणि ती खूप महत्वाची आहे. ती म्हणजे भाषा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.